आणि आपल्याला असं वाटतं अरे मी ह्याला 10 वेळा हाक मारते पण हा माझ्याकडे बघत नाही, अरे मी ह्याला एवढं इंटरेस्टिंग खेळणं आणून दिलं पण हा खेळत नाही. पण असं नाही आहे की तो खेळू नाही शिकत किंवा त्याला ते आवडत नाही आहे, त्या मुलाच्या ब्रेनची कपॅसिटीच नाही आहे तेवढी की तो ते करू शकेल. ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण हेवी अमाऊंट ऑफ मेडिसिन्स घेतो, त्यामुळेही हे होतं, डिलिव्हरी होत असते, प्रॉब्लेम येतात म्हणजे नाळ अडकणे किंवा म्हणजे त्यांचं प्री मॅच्युअर बर्थ होणे. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे त्या लोकांना व्हर्च्युअल ऑटिझम झाला. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे आपण एखादं कार्टून, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही हे बघितलं असेल, सगळे रिलेट करतील की मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत, मुलं मोबाईलशिवाय कुठलंच काम करत नाहीत. म्हणजे मुलांना आणि आपण इतकं म्हणजे खुश होतो, अरे माझ्या मुलाला ना सगळे फीचर्स चालवता येतात, माझा मुलगा आयफोन चालवतो, म्हणजे ठीक आहे आपल्याला त्याचा आनंद आहे, पण ती गोष्ट त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आणि मग उगाचच म्हणजे त्याला मिनिंगलेस खेळणं म्हणतात, ते तसं खेळत असेल तर तुम्ही. आणि दुसरी अजून एक स्ट्रॉंग सिम्पटम म्हणजे तो लोकांमध्ये मिसळत नसेल, म्हणजे सोशलाइज होत नसेल, इंटरॅक्शन देत नसेल. जिथे मी राहते ना तिकडच्या 17 स्कूल्सना व्हिजिट केलं. ते लोक काय म्हणतात माहिती आहे का, आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण जे इकडे नॉर्मल मुलं शिकतात त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. ते म्हणतात मुलांना प्रॉब्लेम नाही आहे, पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे. पॅरेंट्सना हे हवं आहे की माझ्या मुलगा या शाळेत जातो, ह्या वर्गात बसतो, तर त्याच्या वर्गात कुठलाही ऑटिस्टिक मुलगा बसता कामा नये. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड आहे तो सगळ्यात जास्त स्पेशल आहे, कारण आजपर्यंत आपण एवढे पॉडकास्ट केलेत, म्हणजे जवळपास 150पेक्षा जास्त पॉडकास्ट आपण केलेले आहेत, पण या टॉपिकला आपण कधीही हात लावलेला नाही आहे. आणि तो मला असं वाटतं की आजच्या काळातला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यामुळे अनेक लोकांचा फायदा होऊ शकतो. तर त्या टॉपिकवरती आपल्यासोबत गप्पा मारायसाठी एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे अविश्रीजी. तर मी आज तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आज कुठल्या टॉपिकवरती आपण गप्पा मारणार आहोत. तर अविश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्राची सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार प्रेक्षक, आणि नमस्कार तुम्हालाही आणि धन्यवाद. खरं तर तुम्ही मला या पॉडकास्टवर मीन्स या विषयावर बोलण्यासाठी इथे बोलवलं, त्यासाठी. आणि माझं नाव अविश्री अविनाश देवरुखकर आहे. माझा एक मुलगा आहे 9 वर्षाचा, आणि तो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मीन्स ऑटिस्टिक मुलगा आहे, आणि त्याला ADHDचाही प्रॉब्लेम आहे. तर मी आज याच विषयावर इथे बोलणार आहे. ॲज अ पॅरेंट म्हणजे मी काय फेस केलं किंवा मी कोणत्या ह्या जर्नीमध्ये मला काय अनुभव आले, आणि तसंच आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला काही असं काही प्रॉब्लेम असेल तर ते कसे त्याच्याशी डील करू शकतात, या संदर्भात बोलण्यासाठी मी आज येथे आले आहे. तर सगळ्यात आधी समजा आपली जी ऑडियन्स आहे, ज्यांना माहिती नाही की ऑटिझम म्हणजे काय असतं, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ऑटिझम म्हणजे कसं आहे ना, डाऊन सिंड्रोम म्हणून एक म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण जसं ज्याला आपण म्हणतो मतिमग्नता किंवा मतिमंद, तर ही जी मुलं असतात ना ती त्यांना विचार करण्याची क्षमता कमी असते. तर ह्या ज्या म्हणजे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये ह्या फॅमिलीमध्ये डाऊन सिंड्रोम फॅमिली बोलली जाते त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रकार आहेत की प्रत्येक मुलाला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो. मग त्याच्यामध्येच येतं हे ऑटिझम, ADHD, हे सगळे जे सिंड्रोम्स आहेत. कोणाला डिस्लेक्सिया असतो, म्हणजे लिहिण्यात उलटे लिहितात, ते सगळं त्याच्यातच येतं. पण कसं आहे, त्याची तीव्रता जी असते ती प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते. जसं आता मी कुठल्या मुलाला जर सांगितलं की तुम्हाला समजा सांगितलं की इकडचं मला पुस्तक उचलून द्या, तर तुम्ही ते पुस्तक उचलताना तुमच्या मेंदूला माहिती आहे की पुस्तक कुठे आहे, पुस्तक कशाला म्हणतात, मला ते उचलायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या कमांड्स आहेत त्या तुमच्या मेंदूला ऑलरेडी कुठे ना कुठेतरी रीड झाल्यात, कुठे ना कुठेतरी माहिती आहेत. पण ह्या मुलांमध्ये कसं असतं ना की त्यांना ते माहिती नसतं. त्यांना आपल्याला थ्रू पॅटर्न्स, थ्रू थेरपीज आपल्याला सारखं रटवावं लागतं त्यांना. मग तेव्हा ते काय होतात, समजतात त्या गोष्टींना, आणि त्यांना त्या ज्या डेली गोष्टी म्हणजे बेसिक आपण गोष्टी करतो, जसं आपण सुसूपॉटी म्हणा किंवा कुठलेही स्कूलमध्ये जाऊन बसणं किंवा एखादे कपडे घालणं, सॉक्स घालणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टी करताना त्यांना फार अडचणी येतात. याचसाठी कारण त्यांचा जो मेंदू आहे
त्या मेंदूची ती कॅपॅसिटी नाही आहे किंवा क्षमता नाही आहे की ते जे कमांड्स आहेत ते रिसीव करून त्याला कन्वर्ट करेल ॲक्शन्समध्ये. म्हणजे माझा मेंदू, माझ्या मेंदूला कुठलीही म्हणजे एक कमांड दिली किंवा कुठली एक गोष्ट पुट ऑन केली, सांगितली, तर ती गोष्ट सांगितल्यानंतर ग्रास्प होते, ती गोष्ट प्रोसेस होते आपल्या मेंदूमध्ये आणि ती आपण क्रिया करतो. मग आता आपला जर नॉर्मल ॲव्हरेज माणसं असतात त्यांची ही जी प्रक्रिया पूर्ण आहे ती 1 मिनिटात, 10 सेकंदात, 20 सेकंदात कंप्लीट होते. पण ह्या मुलांची आपल्या 10 पट म्हणजे जशी त्यांची लेवल असेल ब्रेनची त्या हिशोबाने ते लोक टाईम घेतात. कोण 5 मिनटं घेईल, कोण 10 मिनटं घेईल असं. मग आपल्याला त्याच्या आणि त्याचसोबत त्यांना दुसरेही इश्यूज असतात, जसं की सेन्सरी इश्यूज, लाईट्समुळे प्रॉब्लेम असणे किंवा कुठल्या कपड्याचा टेक्स्चरने प्रॉब्लेम असणे. आता माझ्या मुलाला कॉलरवाले टी शर्ट्सने खूप प्रॉब्लेम्स होतो, मग तो घालत नाही ते. मग स्कूलमध्ये आपल्याला कंपल्सरी असतं. मग आता आपलं जे रुटीन लाईफ आहे ते जगताना आपल्याला हे सगळे इश्यूज येतात. आता बरेच प्रेक्षक आता जे कोणी आपल्याला पाहत असतील त्यांच्या पण फॅमिलीजमध्ये अशी मुलं असतील की त्यांना पर्टिक्युलर स्मेल आवडत नसेल, कुठला एक स्मेल वास त्यांना प्रॉब्लेम येत असेल, कुठला सुगंधी म्हणजे अत्तर वगैरे असतं त्याच्याने सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होतो, असं आहे. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याला बेसिकली कॅटेगराईज केले गेले आहे त्यांच्या सिम्पटम्सनुसार. तर बेसिकली जे ऑटिझम आहे त्याला मराठीत आपण म्हणतो मनोमग्नता. म्हणजे ते आपल्याच ह्याच्यामध्ये स्वतःच्या वर्ल्डमध्ये असतात ती मुलं आणि आपण त्यांना कितीही म्हणजे हाक मारली, काहीही केलं, ते स्वतःच्याच ह्याच्यात गुंतलेली असतात. कारण असं नाही की ते जाणून बुजून करतात, पण त्यांच्या ब्रेनची कपॅसिटीच तशी आहे, त्यामुळे ते लोक तसे रिॲक्शन्स आपल्याला देतात. आणि आपल्याला असं वाटतं अरे मी ह्याला 10 वेळा हाक मारते पण हा माझ्याकडे बघत नाही, अरे मी ह्याला एवढं इंटरेस्टिंग खेळणं आणून दिलं पण हा खेळत नाही. पण असं नाही आहे की तो खेळू नाही शिकत किंवा त्याला ते आवडत नाही आहे, त्या मुलाच्या ब्रेनची कपॅसिटीच नाही आहे तेवढी की तो ते करू शकेल. मग आपण आता ह्याच्यावर म्हणजे उपाय, आता लोक म्हणतील की ठीक आहे ऑटिझम आहे बट ह्याच्यावर उपाय काय किंवा रेमेडी बट रिझन्स काय असतात बरं, कशामुळे हे सगळं होतं? बघा आजकालचं आपलं जे जीवन आहे, तुम्हीही ह्याला सगळे रिलेट करतील की आपलं जीवन किती धकाधकीचं आहे. मीन्स आपल्या पूर्वी कशा बायका घरातली कामं करायच्या, शेतीची कामं करायच्या किंवा ऑफिसला जरी जात होत्या तरी मोबाईल फोन्स, कम्प्युटर्स ह्याचा इतकं वापर नव्हतं, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा आपण इतका वापर नाही करायचो. आता आपल्या प्रत्येक क्रियेत आपण एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरतो. साधा आपल्याला म्हणजे जेवणही बनवायचं असेल तरी मिक्सर वापरतो. म्हणजे किती आपण इन्व्हॉल्व झालो आहे टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याचे इम्पॅक्ट जेव्हा म्हणजे कोणतीही आई गर्भवती असते त्या अवस्थेत ते इम्पॅक्ट फार घाणेरडे पडतात, त्याचे जे रेजेस आहेत ते इम्पॅक्ट करतात. आता ह्याच्यासाठी जर असं बघायला गेलं तर हेच एक रिझन नाही आहे, कारण ह्याला बरीचशी कारणं असतात. काही वेळेला स्ट्रेस, आपण इतकं अमाऊंट ऑफ स्ट्रेस घेतो की मुलं म्हणजे जी मुलाची वाढ असते, जी गर्भाशयात असताना आपण बऱ्याचशा गोष्टी असतात, कोणाच्या पर्सनल असतील, कोणाची काही वेगळी कारणं असतील, काही हेल्थ इश्यूज असतील, त्याच्यामुळे ते मुलावर तो परिणाम होतो, त्या गर्भाशयावर तो परिणाम होतो आणि मुलांना हे सगळे आजार होऊ शकतात. काही वेळेला असं म्हणतात की जे ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण हेवी अमाऊंट ऑफ मेडिसिन्स घेतो त्यामुळेही हे होतं, डिलिव्हरी होत असते, प्रॉब्लेम येतात. म्हणजे नाळ अडकणे किंवा म्हणजे त्यांचं प्री मॅच्युअर बर्थ होणे, आधीच म्हणजे 9 महिने कंप्लीट होण्याआधीच त्यांचं डिलिव्हरी होणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला इम्पॅक्ट करतात. पण हे बिफोर बर्थचं मी तुम्हाला सांगते. आफ्टर बर्थ पण काही कारणं आहेत, जसं की आता रिसेंटली कोविड होऊन गेला, पालकांकडे काहीच ऑप्शन नव्हता, इवन दो आपणही 4 भिंतीच्या आत बांधलो गेलो होतो आणि मुलंही तशीच अडकली होती. मग तेव्हा पालकांचं पण नाईलाज होतं, कुठे पार्कला नेणार, कुठे बाहेर नेणार, तर मग तेव्हा ते लोक मोबाईल देत होते. तर काही मुलं अशी होती की त्यांना माइल्ड सिम्पटम्स होते, की म्हणजे ठीक आहे थोडंसं स्लो लर्नर किंवा असे प्रॉब्लेम्स होते त्यांच्यामध्ये, पण मोबाईलच्या अतिवापरामुळे त्या लोकांना व्हर्च्युअल ऑटिझम झाला. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे आपण एखादं कार्टून, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही हे बघितलं असेल, सगळे रिलेट करतील की मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत, मुलं मोबाईलशिवाय कुठलंच काम करत नाहीत. म्हणजे मुलांना आणि आपण इतकं म्हणजे खुश होतो, अरे माझ्या मुलाला ना सगळे फीचर्स चालवता येतात, माझा मुलगा आयफोन चालवतो, म्हणजे ठीक आहे आपल्याला त्याचा आनंद आहे, पण ती गोष्ट त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आपण जेव्हा लहान होतो काय, आपण तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते आपल्याकडे, तेव्हा हे प्रॉब्लेम्सचं जे प्रमाण आहे ते इतकं नव्हतं.
हे मोबाईलमुळे टेक्नॉलॉजीमुळे जास्त इन्वॉल्व्ह होत चाललं आहे. कारण लोक काय होतात, माणसांशी नाही बोलत, ते मोबाईलमधले व्हिडिओज, त्यातले सगळे गॅजेट्स, ॲप्स वापरून शिकतात. मग ते मुलांना कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट करतं. कारण आपण गेम्स प्रॅक्टिकली खेळायचो मैदानावर, आता आपण गेम्स मोबाईलवर खेळतो. मग त्यामुळे हा मुलांच्या मेंदूवर तो परिणाम होतो आणि मुलं व्हर्च्युअली म्हणजे ते लोक त्या ह्याच्यामध्ये झोनमध्ये जातात. जसं आपण कार्टूनचं पण घेतलं, लहानपणी मला आठवतं आम्ही कार्टून्स जे म्हणजे आम्ही 3 भावंडं होतो. आमच्या 3 भावंडामध्ये एका भावाला खूप कार्टून, म्हणजे तो इतका कार्टून बघायचा ना, तो स्वतःच कार्टून बघायला. तर मग ते म्हणजे ते इम्पॅक्ट करतं असं आहे. तर त्यावेळेस कोविड नंतर जेव्हा फर्स्ट वेव्ह गेली ना, त्यानंतर खूप सारे ऑटिझमचे केसेस आले की मुलगा बोलत नाही. अरे बोलणार कसा तो, कारण तो मोबाईलमध्ये बघतोय. असं पॅरेंट्सचा दोष नाही येतात, पण तेही एक कारण होतं की मुलांचं प्रमाण वाढलं कोविड नंतर. मोबाईल बघायचं. हो मोबाईलचे अतिवापरामुळे. किंवा आपण एकाच म्हणजे घरामध्ये, आता कसं न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, जॉईंट फॅमिलीत राहणं सगळेजणांनाच आवडत नाही. मग त्याच्यामध्ये कसं होतं की नवरा बायको आहेत आणि मुलगा एकच असेल किंवा 2 मुलं असतील, ते आपापसात न बोलता ते मोबाईलमध्येच आहेत. किंवा मग ते त्यांचं इतकं कन्व्हर्सेशन होत नाही, संवाद नाही साधत ते एकमेकांशी. त्यावेळेला असं गोष्टी होतात. मग ह्या ज्या ऑटिझमचे जो प्रकार आहे त्याच्यासाठी एकच कारण आपण नाही बोलू शकत. मे बी ह्याचे व्हॅरियस कारणं असू शकतात. काही वेळेला औषधांचा पण इम्पॅक्ट होतो. कारण मी एक मुलगा असा पाहिलेला की त्याच्या लहानपणी तो छान होता, बोलायचा वगैरे एकदम व्यवस्थित होता. जसं त्याला मीन्स आपण जे लसीकरण करतो, ते लसीकरण करतेवेळी 1-1.5 वर्षाचं काहीतरी इंजेक्शन काहीतरी होतं त्याचं, ते त्याने औषध घेतलं. म्हणजे ते हे अगेन मी हे बोलत नाही की ते त्याच्याचमुळे झालं, पण त्याचे पॅरेंट्स असं म्हणतात की त्यांना डोस दिला आणि त्याच्यानंतर त्याचं खूप म्हणजे इम्पॅक्ट आला. त्याचं पूर्णपणे म्हणजे बॉडी पार्ट्स वगैरे थोडे चेंज झाले, म्हणजे हातपाय वगैरे असे जरा हे झाले. तर त्यामुळे त्याला म्हणजे त्याच्याहीमुळे त्याला इम्पॅक्ट झाला बॉडीवर आणि माइंडवर पण इम्पॅक्ट झाला. त्याला आधी तो सगळं प्रोसेस करत होता आणि मग नंतर म्हणजे तो सगळं हेच झालं, डाऊन झालं त्याचं. आणि दुसरं पण असं असतं की ह्याच्यामध्ये रिग्रेशन असाही एक प्रकार असतो. म्हणजे आता तुमचा मुलगा खूप छान बोलतोय, सगळं काही करतोय, सडनली त्याच्यामध्ये असे काही गोष्टी दिसतील की तो बोलायचं बंद होईल. मीन्स थोडं करून बोलेल, कमी करेल आणि मग अचानकच तो एका शेलमध्येच जातो, म्हणजे एका कोशात जातो, असं होतं. मग त्यावेळेस काय होतं ना की आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली कशामुळे झालं आहे. मग आपण बाहेरची कारणं शोधायला सुरुवात करतो की अरे हे असेल ते असेल. तर मी प्रेक्षकांना हीच विनंती करेन की जर तुमच्या सराउंडिंग विसिनिटीमध्ये, एरियामध्ये कोण असं तुम्हाला केस आढळलं किंवा तुमचे लहान मुलंही घरात असतील, आणि मोबाईलचा तर पहिलं तर अतिवापर कमी करा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर असं कोणी आढळलंच तर तुम्ही डिरेक्टली पिडियाट्रिशियनला दाखवा. कारण कसं असतं ना, बाकी सगळी तर कारणं असतात. म्हणजे एक्झॅक्टली काय नेमकं, म्हणजे त्याने बोलायला जर बंद केलं समजा किंवा एकटं जर राहायला लागला तर म्हणजे बोलणं बंद करणे. आता मी सिम्पटम्स सांगते की म्हणजे असे सिम्पटम्स दिसले तर तुम्ही कन्सल्ट करा. सिम्पटम्समध्ये हे येतं की तुम्ही खूप हाक मारताय मुलाला, पण तुमचा मुलगा मागे वळून तुमच्याकडे बघत नाही आहे. किंवा तुम्ही खूप त्याला स्माईल देताय, छान जेस्चर्स देताय, जसं स्माईल आहे, किंवा रागाने तुम्ही डोळे दाखवताय, बट रिॲक्ट नाही करत आहे, त्याला काहीच फरक नाही पडत तुम्ही काय करताय. त्यावेळेला तुम्ही दाखवू शकता पिडियाट्रिशियनला की काय नेमकं माझ्या मुलामध्ये स्पीच डिले सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. उशिरा बोलायला लागणार. हो, हा प्रॉब्लेम मी पण स्वतः फेस करते. माझा मुलगा तर 9 वर्षाचा, अजून त्याला कम्प्लीट स्पीच नाही आहे. मीन्स विचार करा की आपल्या आईवडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा मीन्स बोलावा आणि पहिला शब्द आई म्हणून म्हणावा. म्हणजे 9 वर्ष आम्ही पण वाट बघतोय असं. पण हे स्पीचचा एक प्रॉब्लेम असतो. स्पीचमध्ये त्यांची डिले स्पीच असेल किंवा 1 वर्ड बोलेल, एकदमच 1 वर्ड, आणि गरजेपुरतं बोलणार. म्हणजे जर त्याला सपोज काही हवं असेल तुमच्याकडून, पाणी हवं असेल, जेवण हवं असेल, तर मला दे, फक्त जेवण दे, हे पूर्ण नाही बोलणार, दे म्हणजे फक्त दे. नाहीतर मग हात वगैरे खेचणार. असं फॅन फिरतोय वरती तर फॅनकडे कॉन्स्टंटली बघत बसणार. कुठल्याही ऑब्जेक्टशी खेळणार, जसं डोअरचं लॅच आहे त्याच्याशी खेळणार. कुठलीही भांडी आहे, त्यांना कुठलीही खेळणी आवडत नाही, हाही एक प्रकार आहे. त्यांना शॅम्पू बॉटल्स,
ह्याच्यामध्ये म्हणजे केमिकल्स वगैरे जे गोष्टी असतात त्याच्याबरोबर खेळत बसणे आणि मग उगाचच म्हणजे त्याला मिनिंगलेस खेळणं म्हणतात, ते तसं खेळत असेल तर तुम्ही. आणि दुसरी अजून एक स्ट्रॉंग सिम्पटम म्हणजे तो लोकांमध्ये मिसळत नसेल, म्हणजे सोशलाइज होत नसेल, इंटरॅक्शन देत नसेल. आता सपोज माझा मुलगा जेव्हा 2.5 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला प्ले ग्रुपमध्ये टाकलं होतं आणि मला तो तिथपर्यंत असं होतं की तो बोलत नव्हता, पण सगळं काही म्हणजे फिजिकल जे माइलस्टोन्स असतात जसं चालणं, उठणं, बसणं, खाणं सगळं नॉर्मल होतं. टीथिंग वगैरे सगळं म्हणजे दात येणं वगैरे सगळं नॉर्मल होतं. पण एक म्हणजे आम्हाला कुठे ना कुठेतरी डाऊट होता, कारण की आम्ही त्याला हाक मारायचो तो बघायचा नाही. आम्ही त्याला बऱ्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करायला बघायचो, जसं खेळणं आहे किंवा कुठे, तर तो म्हणजे इंटरेस्ट नाही घ्यायचा त्या गोष्टीमध्ये. मग तेव्हा आम्हाला म्हणजे कुठेतरी असं वाटलं की असू शकतं काही प्रॉब्लेम. पण आपल्याकडे कसं ना जे मोठे वयस्कर माणसं असतात, वडीलधारी माणसं, ती सांगायची की ठीक आहे मुलं ना लेटच बोलतात, हां होऊन जाईल. मुलं खूप लेट बोलतात, मुली खूप लवकर बोलतात. सो मला असं वाटलं की ठीक आहे चल जाऊ दे, होईल. असं काही कधी चुकून मनातही आलं नव्हतं. पण जेव्हा माझा मुलगा 2.5 वर्षाचा जेव्हा स्कूलमध्ये गेला तेव्हा आम्हाला ते स्ट्रॉंगली जाणवलं आणि त्याच्या टीचर्सने आम्हाला कंप्लेंट केली की तो दुसऱ्या मुलांमध्ये खेळतच नाही. जर दुसरी मुलं क्लासमध्ये असतील किंवा काही असे गोल बसून खेळत असतील तर हा आहे ना बाहेर येऊन खेळायचा एकटा आणि वेगळ्याच गोष्टींसोबत खेळायचा. पण तेव्हा मला असं कुठेतरी असं जाणवलं की बाबा काही प्रॉब्लेम असू शकतो. मग आमचे जे पिडियाट्रिशियन होते त्यांना आम्ही कन्सल्ट केलं की त्याला असा असा प्रॉब्लेम आहे, तो मुलांमध्ये खेळत नाही, आवाजाला तो रिस्पॉन्स देत नाही. मग तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ना ते ऑटिझमचे आहेत, तर तुम्ही ह्याला जेवढं जमेल तितकं लवकर तुम्ही त्याला थेरपी स्टार्ट करा. आता ऑटिझम आहे हे कळल्यानंतर आपण त्याच्यावरती उपाय शोधायला जातो. त्याच्यामध्ये समजा तुम्ही स्वतःला कसं सावरलं, कारण हा तुमच्यासाठी धक्काच असेल समजा. हा खूप मोठा धक्का होता. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आहे ना जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा पहिली मेजर स्टेप असते एक्सेप्ट करणं. कुठल्याही गोष्टीत मी असं म्हणत नाही की ओन्ली ऑटिझम, आपल्या घरातही कोणाला काही मेजर असेल तर आपण एक्सेप्ट करणं ही खूप मोठी म्हणजे पहिली गोष्ट असते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ब्लेम न करणं, कोणालाही ब्लेम नका करू. कारण कुठली गोष्ट जर एखादी गोष्ट मला असं वाटतं आयुष्यात आपल्या आली असेल तर ती आपलं चांगलंच करण्यासाठी असते. आणि मला तेव्हा ते एकदम असं झालं की मलाच का, म्हणजे मी इतकी हुशार आहे, मला सगळीकडे मी स्टडीजमध्ये आम्ही हुशार आहोत, अभ्यासात आम्हाला चांगले मार्क्स पडतात, फर्स्ट येतो, मग का असं सगळं प्रॉब्लेम. मग तेव्हा म्हणजे खूप मी ब्लेम केलं देवाला, देवा हे माझ्यासोबत काय याचं मी कोणाचं काय वाईट केलं वगैरे हे ते सगळं झालं. पण नंतर माझे हजबंड आहेत त्यांनी आधी एक्सेप्ट केलं की ठीक आहे. पण जे पॅरेंट्स आहेत दुसरे त्यांना बघून मला कळलं की ठीक आहे, जर ह्यांचा मुलगा आता इतका मोठा झाला 20 वर्षाचा, तो अजूनही ऑटिझमशी लढतोय, तर मग वाय नॉट, मी का नाही करू शकत. मग मी तेव्हा एक्सेप्ट केलं. आणि ज्या वेळेस तुमच्यामध्ये एक्सेप्टन्स येतं ना त्यावेळेस तुमच्यात मध्ये एक वेगळी एनर्जी येते आणि तेव्हा तुम्हाला सोल्युशन, तुम्ही आहे ना काय होतात प्रॉब्लेम ओरिएंटेडपासून सोल्युशन ओरिएंटेड होऊन जाता. म्हणजे तुमचं शिफ्टिंग होतं, सडनली तुमचं सगळं माइंडसेट चेंज होतं. आणि माझ्यासोबतही तसंच झालं. मग मी सगळे सोल्युशन्स फाइंड आउट करायला सुरुवात केली की ही थेरपी, त्याचे सिम्पटम्स काय आहेत ते मी पहिलं ओळखायचा प्रयत्न केला की म्हणजे ह्याला नक्की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कसले आहेत. की म्हणजे त्याला स्पीच नाही आहे हा तर मेजरच प्रॉब्लेम आहे, पण तो इन्व्हॉल्व होत नाही, सोशलाइज होत नाही, तो त्याचे जे डेली रुटीन आहे ज्याला ADL ॲक्टिव्हिटीज आम्ही म्हणतो की बेसिक जे डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ते त्याला आले पाहिजेत. तर ते सगळं त्याला जमत नव्हतं. त्याला इवन दो आता लहान मुलं जी 3-4 वर्षाची असतात आरामात एखादा मोठा बॉल उचलतात हाताने, खेळतात, कॅच करतात, ते कोऑर्डिनेशन त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन नव्हतं. मीन्स त्याची एक शरीर होतं, एक माइंड आहे, पण ते प्रोसेस होत नव्हतं. मग तेव्हा आम्ही हळूहळू करून थेरपीज स्टार्ट केल्या. ह्याच्यावरती कसं असतं ना, थेरपीज असतात मीन्स ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, रेमेडियल थेरपी. तर जेव्हा आम्ही कन्सल्ट केलं न्यूरोलॉजी मीन्स डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनला, ते तुमच्या शरीराची डेव्हलपमेंट प्लस तुमच्या माइंडची डेव्हलपमेंट ह्या दोघांचं तारतम्य आहे की नाही हे चेक करण्याचं काम करतात. मग त्यावेळेस आम्हाला कळलं की
त्याचं शरीर आहे 3-4 वर्षाच्या मुलासारखं, पण त्याचा जो मेंदू आहे किंवा त्याचं जी मेंटल डेव्हलपमेंट आहे ती अगदी लेस दॅन 1 वर्ष, म्हणजे 1 वर्षापेक्षाही लहान मुलासारखी आहे. मीन्स अगदी बाळं असतात तशी. मग आता तुम्ही त्याच्यावर आपण काय करायचं? मग तेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही थेरपीज करा. जर जास्तच कसं असतं, माझ्या मुलाला ASD मीन्स ऑटिझमसोबत ना ADHD पण होतं. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. कुठल्याही गोष्टीवर तुमची अटेन्शन देण्याची कपॅसिटी किती आहे, आता कॉन्सन्ट्रेशन स्पॅन ऑफ टाईम किती आहे, म्हणजे तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन करू शकता एखाद्या गोष्टीवर. आता तुम्ही मला सांगा, आपण जेव्हा लहान मुलाला शिकवतो, जेव्हा आपणही स्कूलमध्ये होतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट नाही शिकवलं. आपल्याला पहिलं ते जे म्हणजे अर्ध गोल काढायचा, मग पूर्ण गोल काढायचा, मग असं स्टेप बाय स्टेप शिकवलं. तेव्हा आपला मेंदू ग्रास्प करत होता. पण ते शिकण्यासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, कुठली फोकस लागतो. तो फोकस त्या मुलांमध्ये नसतो ज्यांना ADHD असतं. खूप हायपर असतात. हे मोठ्या माणसांनाही प्रॉब्लेम आहे. काही लोकांना एका जागी बसण्याचं एका जागी बसूच शकत नाही. म्हणजे एका जागी बसून विचार करणं दूरचीच गोष्ट आहे, पण एका जागी बसून ते लोक स्वतःला पण वेळ नाही देऊ शकत. म्हणजे इतकं ते प्रमाण वाढलं आहे. मग त्याच्यामध्ये आणि वरनं त्याला ऑटिझम पण आहे, म्हणजे त्याच्या मेंदूची कपॅसिटी पण कमी आहे. मग तुम्ही त्याला शिकवणार कसं? मग पहिलं जे टार्गेट केलं जातं ते त्याच्या हायपर ॲक्टिव्हिटीवर केलं जातं. म्हणजे आता हा रूम आहे, ह्या रूममध्ये एंटर केल्यानंतर माझं लक्ष इथे पण जाणार, तिथे पण जाणार, तिथे पण जाणार, फॅनकडे, इकडे सगळीकडे जाणार, राईट अराउंड सगळीकडे. मग आता त्यावेळेस हे सगळं इग्नोर करून एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करायला शिकवलं जातं. आणि हे शिकवतात थेरपीज थ्रू. जितक्या तुम्ही थेरपीज देणार तितकी मुलं हे होतात. मग ADHDमध्ये असं असतं की खूपच जास्त प्रचंड प्रमाणात त्यांची एनर्जी हाय लेवलवर असते. मग ती चॅनलाइज करण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं काम करण्यासाठी, सो दॅट ते कॉन्सन्ट्रेशन करू शकतात, त्यासाठी आहे ना मेडिसिन दिले जातात, काही औषधं दिली जातात. पण ती औषधं अगेन हे आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला ती औषधं स्टार्ट करायची आहेत की नाही. कारण जशी औषधं आहेत तसे त्याचे परिणाम पण आहेत. हो, नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्याचा. आणि ते आपल्याला आता दिसत नाही. आपल्याला आपला मूल शांत दिसेल, पण मग ती मुलं ना एकदम कोशात जातात, वेगळीच वागतात, असं काय काय होतं. मी माझ्या मुलाला 6 महिनेच मेडिसिन दिलं होतं. त्यानंतर मी कुठलंही ॲलोपॅथिक मेडिसिन त्याला दिलं नाही. आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप छान असतात, कारण आयुर्वेदिकचं एक आहे की ते तुम्हाला हार्म करणार नाही, कुठल्याही प्रकारचं नुकसान, नेगेटिव्ह इम्पॅक्ट येणार नाही, पण ते तुम्हाला फायदा नक्की देतील, असं आहे. तर ह्या मुलांमध्ये दुसरं पण एक कारण असतं की गट्स प्रॉब्लेम असतात. गट्स, आता आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की कुठल्याही आजाराचा जो मूळ गाभा असतो ते आपलं स्टमक असतं, पोट असतं. पोटातून सगळ्या व्याधी बाहेर पडतात. मग ते पोटावर टार्गेट करतात, पोटामधली घाण आहे ती साफ करतात. मग माझ्या मुलाला गट्स प्रॉब्लेम खूप होता आणि आयुर्वेदिक औषध करूनच त्याचे ते गट्स प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि त्याच्यानंतर मला खूप छान रिझल्ट आला. तर त्यामुळे जर कोणाला आयुर्वेदिक करायचं असेल, कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन ते करू शकतात. ॲलोपॅथिक आहे ते म्हणजे आपण जे नॉर्मल मेडिसिन घेतो तसंच असतं. आणि दुसरं आहे होमिओपॅथिक. तर होमिओपॅथिकमध्ये कसं आहे, मेडिसिन्स आहेत, बट अगेन ते तुमच्या मुलाला सूट होतात. पण मग त्यात ज्या थेरपीज तुम्ही सांगितलं समजून, त्या कोणत्या प्रकारच्या असतात? थेरपीजमध्ये जसं ऑक्युपेशनल थेरपी आहे, तर ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे त्याची जर ह्या मुलांमध्ये कसं असतं ना की कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी किंवा हाय एनर्जी आहे, त्या एनर्जीला चॅनलाइज करण्यासाठी आपल्याला त्यांना थकवावं लागतं किंवा त्यांच्या मुवमेंट्स, म्हणजे फिजिकली तो आहे पण त्याला म्हणजे सपोज ग्रास्पिंग मुवमेंट आहे, पेन्सिल पकडण्यासाठी सुद्धा आपल्याला अशी बोटं करावी लागतात, राईट. मग ती मसल्समध्ये खूप मसल टोन्स असतात ना, त्यांचे जे स्नायू असतात ते फार वीक असतात, म्हणजे फार कमजोर असतात. आणि मग त्या मसल्सना स्ट्रॉंग करण्यासाठी जी थेरपी करतात ती म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. आणि त्याला OT म्हणतो आम्ही. तर OTमध्ये असं असतं ना की OT केल्याने मुलांची जी एनर्जी आहे ती चॅनलाइज होते. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना अभ्यासाला बसवू शकता थोडाफार वेळ, आणि म्हणजे त्यांची जी कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता आहे ती ब्रेनला थोडीशी एक्सरसाइज मिळते, त्यामुळे ते केलं जातं. काही मुलांमध्ये सिम्पटम्स असेही आढळतात की ते फक्त टो वॉक करतात. टो वॉक म्हणजे फक्त टाचांवरती असे उंच करून चालणार. लोकांना ते वेगळं वाटतं बघताना, पण ते म्हणजे ते कमी करण्यासाठी त्यांना काही म्हणजे जर वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, जसं तोंडामध्ये
हात वगैरे घालणं किंवा वेगळ्याच प्रकारचं असतं ते मुवमेंट, ते करत असतील तर ती थांबवणं. काही लोक बॉडी शेक करतात, काही लोक एकदम सारखं स्टिम्युलेशन हवं असतं त्यांच्या बॉडीला एक प्रकारची एनर्जी हवी असते, ती फक्त ती एक वेगळ्या प्रकारे क्रिया केल्याने त्यांना ती मिळते. मग ते चॅनलाइज करण्यासाठी ओटी केली जाते. दुसरं म्हणजे जर मुलाला स्पीच नसेल किंवा स्पीच असेल पण कमी असेल, एकच शब्द बोलतोय, 2च शब्द बोलतोय, मग त्यावेळेस स्पीच थेरपी केली जाते. स्पीचमध्ये जे ओरोमोटर सेन्सेस असतात आपले, त्याच्यावर काम केलं जातं. हां, मग आता आपली जी ही फुल बॉडी आहे, आता मी बोलते, बसते, तुम्हाला आय कॉन्टॅक्ट देते, एका वेळेला माझ्या बॉडीतले बरेचसे स्नायू एकत्र काम करतात. किंवा आपण ज्यांना आपल्याला इंद्रिय तर माहिती आहे की एवढीच आहेत, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा काही छोटे छोटे सेन्सेस असतात, ते काम करतात. ते रिफ्लेक्सेस म्हणतात त्याला. त्या रिफ्लेक्सेसवर वर्क केलं जातं. मग ते स्पीच थेरपीमध्ये ज्यांना स्पीच नसते तर त्यांच्या जिभेचा व्यायाम, त्यांचा पूर्ण मसल्सचा व्यायाम केला जातो. आणि रेमेडियल थेरपी म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला डेली रुटीनमध्ये, सपोज आता मुलाला डेली रुटीनच्या ॲक्टिव्हिटी येत आहेत, म्हणजे शी, पॉटी हे सगळं कळतं आहे त्याला, पण बॉडी पार्ट्स त्याला समजवणे किंवा त्याला जर ते पण येत असेल तर त्याला 1, 2, 3 नंबर्स, बेसिक नंबर्स समजवणे, हे सगळं रेमेडियलमध्ये येतं. रेमेडियल मी म्हणेन की थोडंफार एज्युकेशन वाईज थोडं ॲडव्हान्स, म्हणजे की मुलगा हे बेसिक करतोय, मग तू आता रेमेडियल पण करू शकतो, नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो असं. पण जर तिन्ही एकत्र केलं तर त्याचा रिझल्ट चांगला येतो मुलांमध्ये. म्हणजे मुलांचं कसं, जनरली असे स्कूल्स आहेत जे पॅकेजेसमध्ये मीन्स ते लोक एक ग्रुप बनवतात, त्या ग्रुपमधल्या मुलांच्या अकॉर्डिंगली, मीन्स त्याला कोणती गरज आहे, मुलगा कोणत्या लेवलला आहे, ह्याच्यामध्ये पण 3 लेवल असतात, माइल्ड, मॉडरेट आणि हायर लेवल. तर मग त्याच्यामध्ये जर माइल्ड असेल तर माइल्डमधून नॉर्मलला आरामात येऊ शकतो, कारण त्याला फक्त माइल्ड सिम्पटम्स आहेत. आणि ते कुठले असतात माइल्ड सिम्पटम्स? म्हणजे ऑटिझम आहे, बोलतोय, व्हर्च्युअल आहे, सगळं काही करतोय, पण त्याचं जे अटेन्शन स्पॅम आहे ते मे बी कमी आहे, कारण तो जरा हायपर असेल, मे बी ADHD असेल, किंवा त्याला 10 गोष्टी सांगितल्या तर त्यातला तो 2च गोष्टी करतोय आत्तापर्यंत, पण 3 गोष्टी म्हणजे 8 गोष्टी बाकीच्या करण्याला त्याला इंटरेस्ट नाही आहे. मग ते आपण डेव्हलप करू शकतो हळूहळू, थ्रू पॅटर्न्स, थ्रू ॲक्टिव्हिटीज. त्याला अशा म्हणजे खेळून ह्यांना समजवावं लागतं. मग ते करून ते लोक नॉर्मल रेंजमध्ये येऊ शकतात, ॲव्हरेज मुलांमध्ये बसू शकतात, असं आहे. आणि मॉडरेट लेवलमध्ये असं असतं की मॉडरेटमध्ये त्याला प्रॉब्लेम आहे, पण म्हणजे तो ॲटलिस्ट 4 लोकांमध्ये जाऊन म्हणजे करू शकतो, पण मध्ये मध्ये त्याला ह्याच्यामध्ये असं असतं ना, एक मेल्टडाऊन्स म्हणजे प्रकार असतो. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला जसं आधी म्हटलं की हे लोक मुद्दामून नाही करत, त्यांच्या बॉडीला किंवा त्यांच्या एनर्जीची गरज असते, त्यामुळे ते ॲक्टिव्हिटीज करतात. आता सपोज आपण इथे 2-4 लोक बसलो आहे, आपण एखाद्या विषयावरती बोलतो आहे आणि एक सडनली मॉडरेट लेवलचा ऑटिस्टिक मुलगा इथे आला, तर तो मुलगा डिरेक्टली इथे आल्यानंतर त्याला जी गोष्ट आवडेल, सपोज त्याला कॅमेरा आवडतो तर तो कॅमेरा घेणार आणि मग तो कॅमेरा घेऊन त्याच्याशी कसं करायचं, काय करायचं हे सगळं म्हणजे तो त्याला माहिती नाही आहे, पण तो खेळत बसणार. आता कसं असतं ना, जनरली मुलांना आपण जे पॅरेंट्स असतात ते लोकांकडून शिकतात मुलं, आपणही आपल्या पॅरेंट्सकडून शिकलो आहे, टीचर्सकडून शिकलो आहे, आपल्यासोबत जी मुलं होती त्यांच्याकडून शिकलो आहे. मग त्यावेळेला काय होतं ना, ह्या मुलांचं प्रॉब्लेम्स हे होतात की 4 लोकांमध्ये जे 4 लोक बसलेली आहेत त्यांच्यासाठी तो जे करतोय ते फार डिफरंट होतं, की खूप विचित्र आहे आणि आपल्या तोंडून सहज निघतो, काय वेडा आहे का, मीन्स असं निघतं. मग ते जे आहे तोच मेन त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचं ब्रेन जे आहे ते प्रोसेसच करत नाही, त्यांना नाही कळत की व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, काय खरं काय खोटं, त्यांना काही कळत नाही. मग ते आपल्या जगात असतात, मग त्यांच्या जगात जाऊन आपल्याला आपल्या जगात त्यांना आणायचं असतं, ही प्रोसेस आहे पूर्ण. आणि जे हायली म्हणजे ऑटिस्टिक असतात त्यांचं असं असतं की त्यांना अदर इश्यूज पण असणार, म्हणजे ADHD असेल किंवा कोणाला डाऊन सिंड्रोमचा पण प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही म्हणजे दुसरं डिस्लेक्शिया असू शकतो. मग त्याच्यामध्ये कसं की त्याला लिहायला वाचायला प्रॉब्लेम असतं, तो उलटे अक्षरं काढतो. तारे जमीन पर मूवी म्हणजे जो पिक्चर कोणी पाहिला असेल त्याच्यामध्ये तो ईशान कसा करायचा, सगळे म्हणजे प्रत्येकाला आमिर खान मिळत नाही, तसंच ह्या मुलांना सांभाळून घ्यावं लागतं. तर माझं आता आपण मुद्द्यावर येऊया की माझं मेन हेतू हा आहे की जर तुम्हाला असं कुठे मुलं दिसली किंवा तुमच्या घरातही तुम्हाला असं आढळलं की माझा मुलगा जास्त मला अटेन्शन देत नाही आहे किंवा ह्याच्या वयोमानाप्रमाणे ह्याला स्पीच असलं पाहिजे, ह्याने ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे,
आज तुम्ही डिरेक्टली डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट पीडियाट्रिशियन असतात त्यांना किंवा नॉर्मल पीडियाट्रिशियनना तुम्ही भेटून त्यांच्याकडून कन्सल्टेशन करून घ्या की एक्झॅक्टली माझ्या मुलाला कशाची गरज आहे, काही थेरपीची गरज आहे का, कुठल्या काही गोष्टीची गरज आहे का त्याला, सो दॅट तुम्ही त्याच्या डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स जे आहेत मेंटल आणि फिजिकल ते अचीव करायला त्या मुलांना मदत कराल. ते ट्रॅक करू शकतो आपण की ते होतंय की नाही. येऊ शकतो. आजकालच्या जगात असं झालं आहे ना की ऑटिझम हे कोणाला माहितीच नाही आहे. आणि इवन मी खरं सांगू ना, मलाही नव्हतं माहिती. मला जेव्हा माझ्यासोबत घडलं तेव्हा मला माहिती पडलं. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कसं होतं की लहान असताना माझ्याही वर्गामध्ये मला आठवतं आहे 1-2 मुलं म्हणजे असे असतात, ते खूप स्लो असतात. आपण म्हणजे एखादी गोष्ट आपण 1 मिनिटात करतो, ते ना 1.5-2 मिनटं लावतात. मग आपल्याला असं वाटायचं की काय आहे, जाऊ दे ना. पण ते त्यावेळेस कसं स्कूल्स वेगळ्या नव्हत्या, ही स्पेशल स्कूल, ही XYZ स्कूल, असं काही नव्हतं. त्यावेळेस ती मुलं आपल्याबरोबर बसायची, ती मुलं आपल्याबरोबर शिकायची, ती मुलं आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी करायची, खेळायची. त्यामुळे त्यांची लर्निंग ना आपल्यासारखी झाली. त्यांच्यावरती जे पडणारे ॲक्टिव्हिटीजचं जे प्रेशर आहे किंवा स्टडीजचं प्रेशर आहे ते आपल्यासारखं सेम इक्वल होतं. त्यामुळे मुलं कशी ना त्या वातावरणात वाढून ना मोठी होत होती. आणि मोठी झाल्यानंतर मला अजूनही आठवतं, माझ्या वर्गात एक मुलगा होता, त्याला सगळेजण खूप म्हणजे की हा डब्बू आहे, ह्याला काही येत. बट आता तो एका अशा पदावर आहे ना की म्हणजे मला वाटत नाही की कोण एवढा स्टुडियस पण त्या लेवलवर गेलं नाही आहे. म्हणजे इतकं हे लोक जग बदलू शकतात. ती मुलं आपल्याच समाजातला एक पार्ट आहेत, आपल्याच सोबतचा एक पार्ट आहे. मला असं वाटतं की लोकांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आता आपण जेव्हा म्हणजे मी पर्सनली हे एक्सपिरियन्स केलं आहे की मुलांना ना ह्यांना सोशलायझेशनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे सोशल होणार नाही, कोणाशी बोलणार नाही किंवा कोणामध्ये मिसळण्याचा प्रॉब्लेम असतो. मग त्यावेळेस काय होतं ना की आपल्या समाजामध्ये एक असं हे असतं की आता सपोज माझ्या बिल्डिंगमध्ये बड्डे पार्टी आहे, तर माझ्या माझ्या बिल्डिंगमध्ये जी बड्डे पार्टी आहे ज्या मुलाची, तो जर टिपिकल मुलगा असेल, ठीक आहे, म्हणजे नॉर्मल मुलगा असेल, तर त्या मुलाच्या बड्डेला एखादा ऑटिस्टिक मुलगा त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहत असेल किंवा कुठलाही दिव्यांग मुलगाही बोलू शकतो आपण, जे फिजिकली सुद्धा असं त्यांनाही कोण आजकाल बोलवत नाही. तर ते बड्डे पार्टीला पूर्ण बिल्डिंगमधल्या मुलांना बोलवणार, पण त्या मुलाला बोलवणार नाही. का तर तो येऊन सगळं तुमचा केक डिस्ट्रॉय करेल, हे करेल, हात मारेल. ठीक आहे ना, आय नो, मला माहिती आहे की तुमची बड्डे पार्टी स्पॉईल होईल ह्याची भीती सगळ्यांना असते. किंवा ठीक आहे, तो मुलगा आला तर मग 4 नातेवाईक बोलतील किंवा काय हा असं काय, असं काही नसतं. समाजाने जर हात पुढे केला ना तर हा मुलांच्या पॅरेंट्सना त्याचीच गरज असते. आज मला आठवतं की माझे स्वतःचे नातेवाईकसुद्धा त्यांच्या मुलांच्या बड्डे पार्टीला माझ्या मुलाला बोलवत नाहीत. कारण त्यांना म्हणजे मला असं काही त्याचं वाईट वाटत नाही, मला काही इंटरेस्ट नाही आहे. पण मला असं हे हवं आहे की माझ्या मुलाला शिकवू कसं बड्डे पार्टी असते कशी, बड्डेमध्ये केक कट होतो. एक सुंदर इन्सिडेन्स तुम्हाला सांगते. आजकालची जनरेशनला बोलतात जनरेशन, पण तसं नाही आहे काही. मी बघितलं ना, आजकालची मुलं इतकी मॅच्युअर्ड आहेत ना, इतकी मॅच्युअर्ड आहेत. एक पार्क होतं तिथे, म्हणजे माझ्या हस्बंड आणि असे आम्ही गेलो होतो आणि माझा मुलगा तिथे खेळत होता. आणि ते लोक ना कॉलेजचे मुलं होती आणि ते लोक त्यांचा एका मित्राचा बड्डे वाढदिवस साजरा करत होते. आणि ते असे गोल असे करून उभे होते राऊंड सर्कलमध्ये आणि मध्ये केक होता. आणि माझ्या मुलाला प्रचंड केक आवडतं. अगेन अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ह्या मुलांना गोड देत नाहीत. कारण की गोड दिलं, कुठल्याही मुलाला जास्त गोड देऊ नये, कारण गोड दिल्याने इवन दो आपणही खाऊ नये, तर ते गोड दिल्याने कसं जास्त डोपामाइन इन्क्रीज होतो. म्हणजे आपल्यामध्ये एक हे असतो डोपामाइन म्हणून, तो एलिमेंट काय होतं, स्त्रावतो जास्त. आणि त्यामुळे ना आपल्याला म्हणजे आपण खूप जास्त हायली एनर्जेटिक होतो. आणि त्यामुळे मी त्याला शुगर कम्प्लिटली बंद केलं. म्हणजे देतो असं नाही आहे की एकदमच नाही, गूळ वगैरे किंवा असं मनुके वगैरे ते देतो. मग त्याने तर केक बघितला, मग झालं, तो गेला त्यांचा पूर्ण ग्रुपमध्ये घुसला आणि त्या केकमध्ये त्याने ठेवून टाकला. तर मला असं झालं की अरे बिचाऱ्यांचा बड्डे स्पॉईल झाला. पण त्या मुलांनी इतकं पॉझिटिव्हली घेतलं ना, मग त्यावेळेस मी एवढी घाबरलेली की आता म्हणजे भांडण होईल किंवा हे लोक ओरडतील, पण असं काहीच झालं नाही. त्या मुलांनी इतकं पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केलं. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही आहे. अरे, आणि ते लोक इतकं हसत होते, मस्ती करत होते आणि ज्याचा बड्डे होता त्याला चिडवत होते की बघ तुझा बड्डे सेलिब्रेट करायला कोण आलं वगैरे असं. म्हणजे हे असतं एन्व्हायरमेंट, ही असते सोशलायझेशन, मॅच्युरिटी. आता जर ते लोक माझ्यावर ओरडले असते तर मी ॲज अ नॉर्मल पॅरेंट, मी तुम्हाला सांगते, ही रिॲक्शन असते आपली, मी माझ्या मुलाला पण 2 लगावून दिल्या असत्या. म्हणजे तिथे काय होतं ना, सगळं ब्रेक होऊन जातं.
तो काय ग्रास्प करणार की मी हे केलं, मग त्याच्यामध्ये भीती निर्माण होणार, प्रेम नाही. मग ते मला असं हवं आहे की बाकीची ही जी मुलं असतात त्यांना तुम्ही स्वतःमध्ये सामावून घ्या, त्यांना बोलवा तुमच्या सोशल इव्हेंट्सना, पूजा असेल, बड्डे पार्टी असेल, लग्न असेल, ह्या मुलांना द्या इन्व्हिटेशन, त्यांना गरज आहे. नॉर्मल 4 मुलांना बोलवू नका, काही तुम्हाला त्याचं हे मिळणार, पण ह्या मुलांना बोलवलं ना 100% देव पुण्य तुमच्या पदरात पाडेल. इतकं म्हणजे इतकं गरज आहे ह्या मुलांना, पण लोक नाही एक्सेप्ट करत. आता सोशलायझेशनच्या प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला सांगते, मी माझ्या मुलाला फक्त मोजक्या ठिकाणी नेऊ शकते. का? कारण की कोणाच्या घरी गेला तर हे उडेल ते उडेल, म्हणून मी त्याला खूप बंद केलं होतं मी, की नाही याला कुठेच न्यायचं नाही, म्हणजे कम्प्लिटली बंद. पण मी एका वेळेस असा विचार केला की मला जर कोणी असं बंद करून ठेवलं असतं तर मी शिकले असते का एवढं सगळं? नाही. मग मी हळूहळू, ठीक आहे कोण काय बोलेल काय नाही, लोकांची परमिशन घेऊन, ठीक आहे मी आज माझ्या मुलाला तुमच्या घरी घेऊन येते फक्त एक्सप्लोअर करायला, मैत्रीण असेल किंवा कोण नातेवाईक असतील, तर त्यांनी पण मला सपोर्ट केला. मदत मागितली तर मदत मिळते, आणि मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. तर मला मग त्यांनी सपोर्ट केला. मग माझ्या मुलाला हळूहळू आम्ही न्यायला लावलो नातेवाईकांकडे, काही जागा ठिकाणी एक्सप्लोअर करायला. आता रिसेंटली एक एक्सपिरियन्स सांगते. गिरनार हे सगळ्यांनाच माहिती असेल, श्री दत्तगुरू महाराजांचं स्थान, आणि गुरुशिखरावर जाण्याची मला फार इच्छा होती. मला माहिती नाही कसं, पण त्यांनी मला अगदी कमी वेळेत, म्हणजे मी 1 महिन्यापासून खूप असं अफर्मेशन्स करतो ना आपण, तसं करतो, मला जायचं आहे. हो, व्हिज्युअलायझेशन की मी तिथे आहे, मला ते बोलवत आहेत. आणि मी गणपती बाप्पा माझे इष्ट आहेत, तर मी त्यांना सांगितलं की मला त्यांच्या भेटीला जायचं आहे. आणि तिथे पण एक गणपती, म्हणजे गुरु गोरक्षनाथांची टेकडी आहे तिथे गुरु गोरक्षनाथांचं स्थान आहे, त्याच्यासमोरच गणपती बाप्पांची एक मस्त काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. मला तिथपर्यंत तरी जायचं आहे असं. तर मी असा विचार करतच होते, आणि माझ्या सडनली हजबंड म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आम्ही गेलो तिथे, आणि तिथे ना 10,000 पायऱ्यांचा हे आहे. आता 10,000 पायऱ्या चढून माझा मुलगा तिथे जाणं अशक्यातली गोष्ट आहे. म्हणजे अशक्य काय, कोणालाही तुम्ही बोला हे अशक्यच आहे. इतकं म्हणजे इतक्या हायपर मुलाला तुम्ही 10,000 पायऱ्या चढवून नेता, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. पण मी त्यांना म्हटलं की महाराज आता सगळं काही तुमच्या स्वाधीन आहे, तुम्हीच आता मला मार्ग दाखवा काय करायचं आहे ते. आणि गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि सुरुवात केली. आणि म्हणजे ना मी तिथे जेव्हा आम्ही पोचलो ना, तेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं की पिछले ना 7-8 दिन से रोपवे बंद आहे, म्हणजे 7-8 दिवसापासून रोपवे बंद आहे. तर तुम्ही जे 5,000 पायऱ्या जाणार होतात ना, तेही नाही जाऊ शकत आता, तुम्हाला पूर्ण 10,000 चढावे लागते. तर माझा जो टायमिंग, आम्ही तिथे पोचलो ते संध्याकाळी पोचलो. मी माझ्या हस्बंडना म्हटलं की ठीक आहे चालेल, आपण नाही येणार रोपवे, ठीक आहे आपण प्रयत्न तर करू, ॲटलिस्ट 300 ते 300 पायऱ्या चढून परत खाली येऊ, पण प्रयत्न करूया. आणि ते पण म्हणाले ठीक आहे चालेल आपण प्रयत्न करू. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून गेलो तिथे. चमत्कार असा की रोपवे चालू झालं होतं, आणि लोक इतकी खुश होती तिथे की रोपवे इतकं, म्हणजे 8 दिवसाच्या गॅपनंतर चालू झालं आहे. आणि आम्ही तिथे गेलो, माझ्या मुलाने इतकं एन्जॉय केलं ना, एकही टँट्रम त्याने शो केला नाही, मेल्टडाऊन्स त्याला आले नाही. आणि ऊन होतं, ते उन्हाळ्यात गेलो, म्हणजे उन्हाचा असं हे होतं तेव्हा. आणि आम्ही 5,000 पायऱ्या अंबाजीपर्यंत गेलो. तिथे गुरु गोरक्षनाथांची टेकडी, जे गणपती बाप्पा मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांच्यासमोर ना एक पाण्याने भरलेला पेला होता, आणि तूप रोटीचा नैवेद्य कोणीतरी दाखवला होता. आता आपण बघा, मी म्हणते माझी श्रद्धा आहे, गणपती बाप्पांना मी खूप मानते, खूप प्रेम आहे, हे आहे ते आहे, पण माझी ही हिंमत झाली नसती की ती तूप रोटी मी खाऊ, कारण ती उन्हात उघडी पडली होती. आपल्या मनात काय येतं, सायंटिफिक विचार येतात की अरे खराब झालं होईल ते, कसं आपण खाणार. पण माझा मुलगा तिथे गेला, ते पाणी प्याला, ते हे खाल्लं त्याने, म्हणजे किती पवित्र ह्यांचं मन असतं बघा. त्या लोकांना हेही फरक कळत नाही की व्हॉट इज गुड व्हॉट इज बॅड. त्यांच्या मनात काही नाही, सगळं अनफिल्टर्ड असतात ही मुलं, फिल्टर्ड काहीच नसतं. म्हणजे एकदम अशी निरागस मुलं असतात, ती देवालासुद्धा आवडतात. आणि त्याच्यानंतर जी त्याने चढाई सुरू केली ना, पूर्ण 5,000 पायऱ्या तो चढला, दत्तधुनी आश्रमात गेला, सगळीकडून तो आशीर्वाद घेऊन आला. आणि रस्त्यात जी लोकं आम्हाला भेटत होती ना, ती सगळी लोकं बोलत होते की तुमचा मुलगा नक्की बोलणार. म्हणजे हे आशीर्वाद जेव्हा, ब्लेसिंग्स जेव्हा मला मिळाल्या, मला खूप आनंद झाला. मी रिक्वेस्ट करेन प्रत्येक, म्हणजे ज्यांच्या घरी खरंच असे मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनीच जावं, पण त्या पालकांनी आवर्जून जावं.
तिकडची जी वाईब्स आहेत ना ती मी शब्दात नाही एक्सप्लेन करू शकत काय आहे, कारण खूप म्हणजे खूप वेगळं वातावरण आहे तिकडे. आणि ते म्हणजे फक्त आपण फील करू शकतो, ते आपण असं बोलून नाही दाखवू शकत. आणि तिथून जाऊन आल्यानंतर जो मला अनुभव आला आहे ना खूप वेगळा होता. मला माहिती नाही का, पण मला म्हणजे एक गुरु हवे होते. मग त्या दिवशी मी तिकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं की आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात आणि जसे माझे गणपती बाप्पा आहेत तसंच तुम्ही मला मार्गदर्शन दाखवा. म्हणजे इतकं अशा ठिकाणी आम्ही म्हणजे मुलांना नेतो, जसं सोमनाथ आहे, सोमनाथ मंदिर किंवा. पण काय होतं माहिती आहे, ह्याच्यात पण एक चॅलेंज येतो. आता आपण चांगल्या भावनेने जातो अशा ठिकाणी, मग इथे गर्दी असते भयंकर गर्दी, मुलं नाही थांबू शकत. ह्या मुलांमध्ये पेशन्स नाही आहेत आणि तुम्ही 5 मिनटं पण त्यांना नाही थांबवू शकत. मग ते ओरडणार, आरडाओरडा. मग लोक बघतात की अरे हा काय असं करतोय, काय वेड्यासारखं करतो हे ते. काही लोक 4 फुकटचे सल्ले पण देऊन जातात की आपको समजता नाही आपका बेटा ऐसा करता है तो क्यों लेके आते हो वगैरे. पण त्यांना माहिती नसतं. ह्यासाठीच अवेअरनेसची गरज आहे. यासाठीच पुढे येऊन कोणीतरी सांगण्याची गरज आहे की हां बाबा ह्याला ऑटिझम म्हणतात. आता रिसेंटली आमिर खानचा मूवी पण आला आहे सितारे जमीन पर. त्याच्यामध्ये त्याने ऑटिझमबद्दल सांगितलं आहे, पण तो एक मूवी आहे. त्याच्यामध्ये हे नाही सांगितलं की स्ट्रगल काय असतो पॅरेंट्सचा. रिअल लाईफ स्ट्रगल नाही सांगितलं. त्याच्यात फक्त एक बास्केटबॉलची टीम आहे, ती टीमसाठी त्याला ते असाईन केलेलं असतं, त्याला एक पनिशमेंट म्हणून. पण एक्झॅक्टली त्या मुलांचा लहानपणापासूनचा काय स्ट्रगल आहे, कसं वाटत असेल त्यांना. तुम्ही विचार करा ना, आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो, आपल्याला जर पिऊनने 10 लोकांना चहा दिला आणि आपल्याला चहा नाही, किती राग येतो आपल्याला, किती म्हणजे अहंकार आणि किती ह्याच्याने आपण भरतो. पण जेव्हा ही मुलं नॉर्मल मुलांमध्ये नाही जाऊ शकत, ते फक्त खिडकीतून बघतात की हा हे गार्डन आहे ना, इथे मुलं खेळतात, पण मी माझी आई मला तिथे नाही घेऊन जाऊ शकत. त्यावेळेस त्यांना कसं वाटत असेल, की विचार फक्त करून बघा की कसं वाटत असेल. जेव्हा आपल्याला थोडं पण वगळलेलं असं कोणी असं टाकून दिलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. ह्यांना वाईट नाही वाटत, पण त्यांना फिलिंग्ज असतात. लोक म्हणतात की ह्यांना काय कळतंय, ह्याला काय कळतंय, ह्याला काय समजणार, उसको कुछ नाही समजता, असं बोलतात. पण असं नाही आहे, त्याला सगळं समजतं. मग अशा ठिकाणी जेव्हा मंदिरात वगैरे जातो ना, तिथे काय होतं ना, भरपूर वेळेला त्यांना ठीक आहे नाही समजत, कारण हे फिजिकली चांगला आहे मुलगा, पण त्याला इंटरनली काय प्रॉब्लेम आहे हे त्यांना नाही माहिती असतं. मग ते लोकांना खूप असे वादविवाद करतात की नॉर्मल लाईनमध्ये या, लोक इतकी तास उभी आहे. त्यांना कार्ड दाखवलं ना, UDID, जे आपल्याला डिसेबिलिटीचं आयडेंटिफिकेशन कार्ड आहे, आपल्याला गव्हर्नमेंट देते, ते दाखवून सुद्धा ते लोक म्हणतात की तुम्ही VIP तिकीट काढून या. मी असं म्हणत नाही आहे की पूर्ण घरदाराला त्यांच्या पाठवा त्या मुलाबरोबर, पण ॲटलिस्ट एका पॅरेंटला तुम्ही अलाउड करू शकता. आणि हे घडतंय कुठे, मोठमोठ्या मंदिरांमध्ये. जसं त्र्यंबकेश्वरचं आपलं त्र्यंबकेश्वरला जे त्र्यंबकेश्वरांचं मंदिर आहे नाशिकमध्ये, तिथे मला हा अनुभव 2 वेळा आला. 2 वेळा हा अनुभव मी तिथे घेतला. म्हणजे खूप. आणि मी शेवटी मग बाहेर येऊन असं म्हटलं की ठीक आहे बाबा देवा, सॉरी, मी इथूनच पाया पडते. म्हणजे इतकं समाज ॲक्सेप्ट नाही करत किंवा इतकं समाज हे करत. आता स्कूलिंगचं म्हटलं तर मी जेव्हा माझा मुलगा मोठा झाला, 5 वर्षाच्या असताना मुलं पहिलीच जातात. मी जवळजवळ जिथे मी राहते ना तिकडच्या 17 स्कूल्सना व्हिजिट केलं. ते लोक काय म्हणतात माहिती आहे का, आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण जे इकडे नॉर्मल मुलं शिकतात त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते मी म्हटलं पण मुलांना कसा प्रॉब्लेम होईल. ते म्हणतात मुलांना प्रॉब्लेम नाही आहे, पॅरेंट्सना प्रॉब्लेम आहे. पॅरेंट्सना हे हवं आहे की माझ्या मुलगा या शाळेत जातो, ह्या वर्गात बसतो, तर त्याच्या वर्गात कुठलाही ऑटिस्टिक मुलगा बसता कामा नये. कारण ह्या संसर्गजन्य रोग नाही आहे की एकाने टच केलं तर दुसऱ्याला होईल. हे एक डिसऑर्डर आहे. देवाने त्याच्या मेंदूची रचनाच तशी बनवली आहे. मग आपण कोण होतो की त्यांना फेटाळून लावणारे किंवा वेगळे करणारे. मी तर गव्हर्नमेंटना रिक्वेस्ट करेन की एकच स्कूल ठेवा. जसं 1 पर्सन 1 पॅन कार्ड, तसं 1 पर्सन म्हणजे तसंच बनवायला हवं आहे. मला ॲक्च्युली तोच क्वेश्चन विचारायचा होता की मग अशा मुलांसाठी तुम्हाला काय वाटतं की समजा स्पेशल स्कूल्स असायला हव्यात की ते ज्या नॉर्मल स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळायला नाही. नॉर्मल बघा कसं असतं ना, स्पेशल स्कूलला आहे ना, तर मुलांना आम्ही काय बोलतो माहिती आहे, काही पॅरेंट आहे ना जे ASDची मुलं असतात त्यांना म्हणतात की सेंटरला जायचं आपल्याला. स्कूल ही रचनाच नाही आहे डोक्यात. स्कूल तर आम्ही त्याला पिक्चर दाखवून समजवणार की हे स्कूल असतं, हे स्कूल असतं, हे स्कूल असतं. एकदा दोनदा सांगून होत नाही, ते रोज बंबार्डिंग करून त्याच्या डोक्यात टाकावं लागतं की हे स्कूल आहे. मग आता जर सपोज माझा मुलगा म्हणजे जेव्हापासूनच
लहानपणापासूनच कुठल्या नॉर्मल स्कूलच्या एका ह्याच्यामध्ये क्लासरूममध्ये जाऊन बसत असेल तर तू काय कोणाचं वाईट करणार आहे. ठीक आहे, हायपर आहे, हे ओढतो ते ओढतो. जी नॉर्मल मुलं शिकत आहेत ते पण तर बघतील ना की अरे हां ठीक आहे XYZ मुलाला हा प्रॉब्लेम आहे, हा पडतो, हा धावतो, ठीक आहे, काय नाही असतं, ह्याला ऑटिझम म्हणतात, हे प्रत्येकाला येत नाही, हा स्पेशल मुलगा आहे. ती संवेदनशीलता त्या मुलामध्ये येते. आपल्याला समाजच बनवायचा आहे ना, एज्युकेटेड संवेदनशील समाज बनवायचा आहे आपल्याला लोकांना भावना मुलांना लहानपणापासून कळलं पाहिजे ना. आपण आपल्या मुलांना किती चांगल्या गोष्टी शिकवतो की कोण अडचणीत असेल त्याला मदत करा, कोण जर जेवण मागत असेल किंवा कोण भिकारी असेल तर आपण त्याला पैसे देतो किंवा जेवण देतो, मदत करतो. कोण पडलं असेल तर त्याला उचलतो. तसंच हे पण आहे की म्हणजे ह्यांचं काय होतं माहिती आहे, स्पेशल स्कूल असते मग तिथे पण आहे ना लुटालुटी चालू आहे. मी खरं सांगते तुम्हाला, एका जे पॅरेंट्स बघताय, जर कोण थेरपी करवत असेल त्यांना फक्त तुम्ही विचारून बघा, एका थेरपी फक्त 45 मिनिटाचे, OT असू दे, स्पीच असू दे, रेमेडियल असू दे, अकॉर्डिंग टू स्टँडर्ड त्यांची फीस ठरलेली आहे. कोणाची 700, कोणाची 750. 700च्या खाली तर ते येणारच नाहीत. तुम्ही मला सांगा, जर बेसिक माणूस 40,000 रुपये पगार घेतोय महिन्याचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो रेंटवर राहतोय, त्याच्यामध्ये त्याच्या घरामधलं दुसरं कोणी व्यक्ती कमवणारं नाही आहे, फक्त ती एक व्यक्ती कमवणारी आहे. मुलाच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी, मुलाच्या ॲलोपॅथिक ट्रीटमेंटसाठी पैसे, मुलाच्या थेरपीसाठी पैसे, मुलाला अजून एक्स्ट्रा गोष्टी शिकवायच्या असतील तर त्याला एक्स्ट्रा पैसे. याला गव्हर्नमेंटची एखादी स्कीम वगैरे नाही? स्कीम वगैरे आहे, निरामया स्कीम म्हणून म्हणतात. त्याच्यामध्ये एक इन्शुरन्स कार्ड आहे. मी त्या कार्ड तुम्ही हसाल अक्षरशः. आता मला सांगा, तुम्ही 800 रुपयाप्रमाणे जर एका मुलाला, जर नॉर्मल जरी असेल ना तरी त्याला 2 थेरपी तरी पाहिजे आठवड्यातून 2 दिवस, म्हणजे 2 वेळा. कुठली स्कीम आहे, स्टेटची की सेंट्रलची? नाही, ही सेंट्रलची स्कीम आहे. पण ह्याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्ही निरामयाचं जे कार्ड काढता इन्शुरन्सचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लाखचं पॅकेज मिळतं. त्याच्यामध्ये 30,000 रुपये फक्त अलॉट केलेले जातात OT आणि ह्याला. बाकी सगळे हॉस्पिटलायझेशनला 40,000, 4,000 रुपये डेंटल ट्रीटमेंट, असं त्याचं ब्रेकअप आहे. आता वर्षभरात जरी तुम्ही काउंट केलं ना तरी 30,000 रुपये ना महिन्याचा खर्च येतो. 30,000. जर मुलगा एकदमच जास्त हे असेल आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी थेरपी करवताय तर तुम्हाला 2 महिने पुरतील 30,000. पण वर्षाला कसे पुरवणार ना ते पॅरेंट्स. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे की अवेलेबल आहेत, असं नाही आहे की नाही अवेलेबल आहे, पण ते स्टँडर्ड, ती क्वालिटी तुम्हाला तिथे नाही मिळत. कारण की हे लोक कसं, प्रायव्हेट लोक शिकतात, ओटिस्ट वगैरे होतात आणि ते स्वतःचं क्लिनिक काढतात. अदरवाईज ते अशा कुठल्या तरी रेप्युटेड स्कूल, स्पेशल स्कूलमध्ये जातील जिथे फीज लाखांमध्ये असेल, हजारोंमध्ये असेल, जे आपल्यासारखं नॉर्मल माणूस अफोर्ड नाही करू शकत. मग त्यांचं काय, जे तळागळातले आहेत ते तर तिथेच राहणार ना. मग त्या मुलाकडे शेवटी पॅरेंट्स काय की त्यांना जर दुसरी मुलं असतील, जर 2-3 मुलं असतील, मग एखादं जर असं असेल मग त्याच्या एकावरती नाही ना खर्च करू शकत, असं होतं. मग ते कसं, तो मुलगा मग तसा बॅकवर्डच राहणार, असं होणार मग ते. आणि मग ह्याच्यामध्ये असं आहे की थेरपिस्टचे जे पैसे आहेत त्याचं काही लिमिटेशन नाही आहे. मी तर म्हणते बँडच द्या एक, की म्हणजे हां बाबा तुम्ही प्रत्येकाला, मग तो मोठा कुठला हायर म्हणजे स्टँडर्डवाला मुलगा असू दे, कुठला रिच असू दे, कसाही असू दे, तुम्ही फक्त 500 रुपये तर 500 रुपयेच चार्ज करायचे ह्या मुलांना. आपण प्रॉफिटायझेशन नाही करू शकत ना या गोष्टीचं, कमर्शियलायझेशन नाही करू शकत. कारण की प्रत्येकाला गरज आहे थेरपीची, प्रत्येकाला गरज आहे बरं होण्याची, प्रत्येक पॅरेंट्सना अपेक्षा असते की माझा मुलगा चांगल्यातलं चांगल्या थेरपिस्टकडे जावा, जे हवं नको ते सगळं मी माझ्या मुलासाठी करू. पण मग मला एक सांगा की समजा आता तुम्ही इतके वर्ष झाले झटताय या गोष्टीसाठी, तुम्हाला काय वाटतं की याच्यावरती बेस्ट सोल्युशन आपल्याला काय करता येईल? बेस्ट सोल्युशन ह्याच्यावरती हेच आहे की जी नॉर्मल स्कूल्स आहेत त्याच्यामध्येच एक विंग असं काढा की तिथेच एक असा सेंटर असला पाहिजे. आपण सर्व शिक्षा अभियानांतर्गत म्हणतो की सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, समान शिक्षणाचा अधिकार आहे. तर मग मी असं म्हणेन की एक असं विंग असलं पाहिजे की तिथे एकच टीचर ठेवा. मी म्हणत नाही की पूर्ण असे थेरपिस्ट ठेवा, एक टीचर ठेवा किंवा 2 जशी मुलांची संख्या असेल तसं, कारण ह्यांना सांभाळणं पण इझी काम नाही आहे. आणि 2 हेल्पर ठेवा आणि त्या विंगमध्ये त्या मुलांना उठता बसताना मात्र प्रेयरसाठी वगैरे ते टीचर्स घेऊन जातील. वाटल्यास तुम्ही त्यांना थोडं एक्स्ट्रा, त्यांच्या पॅरेंट्सना एक्स्ट्रा चार्ज करा, कारण मॅनपॉवर लागते मुलांसाठी सुद्धा, आम्हीही समजतो.
पण एवढं नका करू की भरूच शकत नाही फीस, किंवा फीस भरता भरता आम्ही म्हातारेच होऊन जाऊ, असं नाही झालं पाहिजे. तर हे एक सोल्युशन असेल. परत ह्या मुलांना जे पण काय तुम्ही तुमच्या घरी बड्डे पार्टी ऑर्गनाईज करता, कुठलंही सोशल ओकेजन ह्या मुलांना अवॉइड नका करू, बोलवा त्यांना. तुमच्या घरातली नॉर्मल मुलं असतील, न्यूरोटिपिकल मुलं असतील, त्यांना शिकवा की ह्या प्रति कसं राहिलं पाहिजे, त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. ठीक आहे, त्याला प्रॉब्लेम आहे, देवाने त्याला थोडंसं वेगळं बनवलं, थोडं प्रेमाच्या भाषेत आपण त्यांना समजवलं, समजतात. मुलं खूप हुशार असतात आणि मुलं खूप छान असतात. ती लोकं खरंच त्यांना जर लहानपणापासून आपण हे बूस्टिंग दिलं ना, तर उद्याचा समाज जो होईल ना, तो असा होईल ना, एन्व्हायरमेंट इतकं छान होईल ना, की जर एक ऑटिस्टिक मुलगा जन्माला आलाच किंवा जर कळलंच पॅरेंट्सना की ऑटिझम आहे, भीती नाही वाटणार त्यांना वाटेल की ठीक आहे, ॲक्सेप्ट करूया आपण ह्या गोष्टीला, काही हरकत नाही आहे. ऑटिस्टिकच आहे ना, काय मोठं हे नाही केलं त्याने, वेगळा मुलगा आला आहे आपल्याकडे. देवानं आपल्याला तोच कॉक किंवा तो साच्यामधला मुलगा दिला नाही आहे, आपल्याला एक वेगळं काहीतरी दिलं आहे. तर मग तेव्हा पॅरेंट्सना ती भीती नसेल आणि लोकांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर कसं होतं, सगळ्या गोष्टी स्मूथ होतात. कोणी जर तुम्हाला म्हणजे आता सपोज तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल, काहीतरी वेगळं हे असेल, त्या गोष्टीचं मटेरियलाइज न करता, तुमच्या अगेन्स्ट न वापरता, जर मी तुमची स्ट्रेंथ बनवली ती, जसं की आता ह्या मुलांमध्ये भरपूर स्किल्स असतात. स्विमिंग खूप छान करतात, माझा मुलगा खूप ऑसम स्विमिंग करतो, किंवा डान्सर बनतात, काही कुक बनतात, छान कुकिंग करतात. आणि बऱ्याच मुलांनी आपले स्वतःचे छोटे छोटे क्लाउड किचन्स चालू केले जे ऑटिस्टिक आहेत. म्हणजे आता जे माझ्या ग्रुपमध्ये जे मोठ्या मुलांचे पॅरेंट्स आहेत, त्यांनी आपल्या मुलांना तसं बनवलं आहे. म्हणजे काहीतरी आहे. फक्त इथे काय होतं माहिती, पॅरेंट्स धडपड करत आहेत, टीचर्स धडपड करत आहेत, पण समाज एक्सेप्ट नाही करत आहे. मग त्या लोकांना कुठेतरी फेटाळलं जातं. किंवा आता पॅरेंट्सला, आता कसं कुठला ऑटिस्टिक मुलगा आहे, त्याने जर हॉटेल मॅनेजमेंट केलं, मग त्याला कुठे नोकरीला लावण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन त्या पॅरेंट्सना विचारावं लागतं. तर अशी कुठेतरी एक सीड बुक असली पाहिजे ह्या मुलांसाठी, की एक मुलगा तुम्ही असा घ्या, त्याच्यात एक कुठेतरी एक कोटा असला पाहिजे की हां बाबा चल, त्यालाही जागा आहे, तोही काहीतरी करू शकतो. आणि पॅरेंट्सना मेन म्हणजे याच्यामुळे होप्स मिळतील की हां बाबा चल, काही हरकत नाही, असं आहे ना, मग मी फाईट करतोय, हां सिक्युरिटी मिळेल, हे सगळं आहे. म्हणजे ह्या नॉर्मल गोष्टी आहेत. पण ह्या जेव्हा आपल्या म्हणजे मुलांसोबत समाजात वावरताना असं घडतं ना, त्यावेळेस खूप पिंच होतं की हां बाबा काय लोक का असे फेसेस बनवतात माझ्या मुलाला बघून, किंवा पण अवेअरनेसच नाही ना. आपल्याला पोलिओबद्दल माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की फिजिकली हँडिकॅप आहे, आंधळा आहे, तर आपण कसं मदत करतो पटकन. म्हणजे जनरली मुंबईमध्ये ट्रेन्स असतात, तर ते ब्रिजवर वगैरे ना असे भरपूर ब्लाइंड लोक आहेत, ते लोक कामाला जात असतात. मग ते कोणाला दिसले ना, तर लोक खूप छान आहेत असं नाही आहे, प्रत्येकाला मन दिलेलं आहे, प्रत्येक जण चांगला आहे, फक्त आपण त्याला पॉलिश करत नाही. मग त्यावेळेस ना काय होतं, कोण असं ब्लाइंड जात असेल ना, लोक ना स्वतःहून मदत करायला जातात. ठीक आहे, तुम्हाला पायऱ्या उतरायच्या आहेत ना, मग आम्ही हात पकडतो. असं जर हेच जर हात समाजाने आपण मुलांना दिला ना, तर ही मुलं खूप पुढे जाते. जसं की आता मी तुम्हाला स्विमिंगचं सांगते. स्विमिंगला नॉर्मल मुलाची महिनाभराची फी 800 रुपये असेल, पण ह्याची एका सेशनची फी 800 रुपये, फक्त एक असं का बरं असतं? कारण की ह्याला पर्सनल ट्रेनिंग लागते ना, ह्याचा हात पकडून त्याला ते शिकवा, लर्न करायला लावा, त्यामुळे हे सगळं आहे. तर ते खूप डिफिकल्ट जातं पॅरेंट्सना करायला पण, आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला ना खूप डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. आता एवढं सगळं आपण चर्चा केली, पण मग हे सगळं बोलत असताना ना मला तुमच्या चेहऱ्यावरती असं कधीच अशी निराशा नाही दिसली. एकदम एनर्जीने तुम्ही सगळं हॅपीली सगळ्या गोष्टी सांगतात, जे इतकं सोपं नाही आहे, जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. तर हा ॲटिट्यूड तुमच्यात कसं तुम्ही डेव्हलप केला? ओके, हे कसं आहे ना, जेव्हा आपण पाण्यात पडतो तेव्हा पोहायला शिकतो, तसंच आहे ना, हे मास्किंग आहे, नथिंग एल्स. आता जर तुम्ही मला म्हणजे कुठल्या असा प्रश्न विचारला जो मला टच करेल, तर ऑब्व्हियसली मीही रिॲक्ट होईल. पण हळूहळू ना खूप म्हणजे जसं मी म्हटलं, ॲक्सेप्टन्स येणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपण सोल्युशन ओरिएंटेड होतो. तसंच आहे ना, ह्याही गोष्टी हळूहळू, म्हणजे खूप वेळा काय होतं की म्हणजे ही गोष्ट बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, बट खूप वेळाला माझा मुलगा म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीने वागतो. तो माझे प्रचंड केस वगैरे ओढतो, मारतो मला. तुम्ही विचार करा की माझा 8-9 वर्षाचा मुलगा आहे, तो मला मारतो, माझे केस ओढतो. ही गोष्ट एका पॅरेंटला किती हर्ट करत असेल. मी असं एक इन्सिडेन्स पाहिलेला. एक आहे, त्यांचा मुलगा 20-22 वर्षाचा आहे, तो लिटरली त्याला मेल्टडाऊन्स आले ना,
मग त्याचं तो जाणून बुजून नाही करत आहे, पण त्यांचा हात घेतो आणि चावतो, आणि ते चावण्याचं इतके मार्क्स पडतात ना त्यांच्या हातावर, पण स्टील त्या झटतायत, लढतायत. मग जेव्हा मी अशा पॅरेंट्सना बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की स्टील ठीक आहे, माझं तरी बरं आहे, पण बघ ते तिकडे किती ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये एक तुम्हाला आणखीन एक गोष्ट हेल्प करते, ती म्हणजे स्पिरिच्युअलिटी. तुम्ही किती स्पिरिच्युअल आहात, तुम्ही किती आध्यात्मिकाकडे वळलेले आहात. आध्यात्मिक माणूस जेव्हा होतो ना, तो पूर्णतः बदलून जातो. म्हणजे मी आधीची मी आणि आताची मी याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण मी बऱ्याच गोष्टी कनेक्ट होत गेली, हळूहळू मला मार्ग सापडत गेले. जसं मी तुम्हाला म्हटलं की गुरु भेटतात, मग हळूहळू आपल्यामध्ये तो ॲटिट्यूड येतो आणि मग आपण प्रत्येक गोष्टीला ठीक आहे ना, आणे दो असं आपला ॲटिट्यूड होतो. मग ते आपण चेंज होत जातो आणि आपल्याला ते गोष्टी स्ट्रॉंग बनवतात. आणि बऱ्याच अजून एक गोष्ट म्हणजे लकीली माझं सर्कल खूप चांगलं आहे. मी जिथे काम करते तिकडचे जे माझे मॅनेजर आहेत मिस्टर DK, ते खूप छान आहेत. म्हणजे खूप चांगला पर्सन, एक माणूस, एक पुरुष असून त्याने म्हणजे माझी प्रॉब्लेम्स त्यांनी समजून घेतले. ते कधी जर मी सपोज, म्हणजे मी असं नेहमी करत नाही, बट माझ्या मुलाचा कधी काही प्रॉब्लेम असेल, मी त्यांना जर फक्त सांगितलं ना की आज असा प्रॉब्लेम आहे, मी कवर करेन. जे काही 2 तास मी अर्ली लॉग आउट करते आणि 2 तास मी नंतर कवर करेन. ते मला कधी उलटून प्रश्न विचारत नाहीत की का. मला सकाळचीच शिफ्ट हवी असते, कारण माझा मुलगा सकाळी झोपलेला असतो, मग मी 7ची शिफ्ट घेते. तर प्रत्येक महिन्यात मला 7ची शिफ्ट नसते, मला ऑल्टरनेट महिन्यामध्ये 11ची शिफ्ट करावी लागते. पण ज्याची 7ची शिफ्ट असते तो व्यक्ती मला त्याची 7ची शिफ्ट देतो. म्हणजे ते एक हेल्प झाली, सपोर्ट आहे. बघा कसं आहे ना, मला माझी आई नाही आहे किंवा माझे सासू सासरे नाही आहेत, पण मला माझ्या जे काही लोक आहेत, जे सराउंडिंग आहेत, त्यांचा खूप हेल्प होते, त्यांची खूप मदत होते. म्हणूनच मी म्हणते की असे जर कोणी आसपास तुमच्याही असतील ना, कशासाठी झालं, का झालं, ह्यालाच का त्यालाच का, ह्याच्यात नाही पडायचं. हे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि एक्सेप्ट करून पुढे जायचं की हां ठीक आहे, चल झालं ना, आता मी ह्याच्या पुढे काय करू, ह्याचं हे प्रॉब्लेम आहे, ह्याच्यावरती मी काय सोल्युशन काढू. ऑटोमॅटिक तुमचा ॲटिट्यूड बदलेल. आणि जर तुम्ही स्पिरिच्युअल आहात तर प्लीज, मला तर वाटतं ह्या काळाला गरज आहे आध्यात्मिकाची. जितके तुम्ही जास्त कनेक्टेड, तुम्ही कोणालाही माना, मग देवाला माना, तुमचे कोण संत असतील त्यांना माना, तुम्ही त्यांना फॉलो करा आणि ते जे म्हणतात ना ते कधीच चुकीचं नसेल आणि ते ऑटोमॅटिकली तुम्हाला गाईड करतात. मला त्याच्याचमुळे फार एनर्जी मिळाली. आणि मला असं वाटतं की आजचा पॉडकास्ट पाहून लोकांनाही ती एनर्जी मिळाली असेल. कारण थॉट एकदम प्युअर होता की याच्याबाबत आणखीन जास्त अवेअरनेस व्हावं. त्याने काय होईल की कसं असतं की लोकांना माहीतच नसतं बेसिकली रिझन काय. एकदा जर त्यांना त्या गोष्टी समजायला लागल्या तर मला असं वाटतं की ॲज अ समाज म्हणून पण लोक हेल्प करतील. मी तर म्हणेन की खरंच जर प्रेक्षकांपैकी कोणाला असं काही प्रॉब्लेम असेल, प्लीज कमेंटमध्ये तुम्ही लिहा. मला एवढा नाही मला जमणार कमेंट वाचायला वगैरे, पण जर मी कधी पाहिलीच कमेंट तर मी नक्की रिप्लाय करेन. आणि जर कधी कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट थ्रू रीच आउट करू शकता, आम्ही तुम्हाला हेल्प करू. असं नाही आहे, कधी कधी काय होतं ना, UDID कसं काढायचं, काय माझ्या मुलाला हे प्रॉब्लेम आहे, थेरपी कशी करू, कसं स्टार्ट करू, कुठून हे करू, काय करू, ह्या मुलाला म्हणजे एक बेसिक ॲक्टिव्हिटीज शिकवण्यासाठी सुद्धा लोक विचारतात प्रश्न. आमचे सोशल ग्रुप्स आहेत, म्हणजे काही एरियानुसार आहेत, काही असे ऑटिझम पॅरेंट्सचे ग्रुप आहेत, तिथे आम्ही एकमेकाला विचारतो, हेल्प करतो. जर आपण सपोर्ट केला तर आपल्याला सपोर्ट मिळेल. तर त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खूप छान आहे. आणि ही गोष्ट जर असेल ना, तर मग ऑटिझम काय, त्याच्यापेक्षा भयंकर जरी कुठला डिसऑर्डर असेल तर तोही हील असेल तर मग काही विषयच नाही. ओके, तर तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट वगैरे आहे का किंवा काय? तर आपण त्याचं हँडल वगैरे कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून टाकू की त्याच्यामुळं ज्यांना कुणाला हेल्प हवी आहे ते डायरेक्टली तुम्हाला रीच आउट करू शकतात. आणि थँक्यू सो मच, इतक्या लांब आलात तुम्ही. खरं तर म्हणजे मी ग्रेटफुल आहे तुमच्यासाठी की तुम्ही या शोवर. थँकफुल आहे तुमच्या टीमला पण, तुम्हाला पण थँक्यू सो मच. आणि तुमचं जसं नाव आहे श्रीमंत व्हा, तसंच पूर्ण जग तुमच्यासोबत तुम्ही पण श्रीमंत झाले पाहिजे आणि मी पण. येस, आणि कसं आहे ना की आज पहिला पॉडकास्ट होता खरं तर, आणि मला असं वाटतं की आपण पण या विषयावरती काहीतरी करायला पाहिजे. आपण भविष्यात नक्कीच सोबत मिळून या विषयावरती नक्कीच करूयात, कारण मला असं वाटतं की गरज आहे खरंच. हो, आणि थँक्यू वन्स अगेन. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील की ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं आज आपण डिस्कस केलं, त्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना 100% या व्हिडिओतून हेल्प होणार आहे, म्हणून नक्की शेअर करा.
आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.